नमस्कार मित्रांनो, मी तुमची आरजे क्वीन आणि तुमचं सगळ्यांचं बोलकी पुस्तके चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अशा पुस्तकाविषयी बोलणार आहोत ज्याने जगभरात लाखो लोकांच्या विचारांची दिशाच बदलली। त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड, म्हणजेच श्रीमंत वडील गरीब वडील। या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी। ते त्यांच्या आयुष्यातील 2 वडिलांविषयी सांगतात। एक म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील ज्यांना ते गरीब वडील म्हणतात, आणि दुसरे त्यांच्या मित्राचे वडील ज्यांना ते श्रीमंत वडील म्हणतात। तुम्ही म्हणाल असं का? तर त्यामागे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार लपलेला आहे। लेखकाचे गरीब वडील खूप सुशिक्षित होते, सरकारी नोकरी करत होते आणि नेहमी एकच गोष्ट सांगायचे, चांगलं शिक, चांगली नोकरी मिळव, म्हणजे आयुष्य सुरक्षित होईल। ही मानसिकता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात आजही असते, नाही का? पण दुसरीकडे श्रीमंत वडील होते जे कमी शिकलेले असूनही पैशाचा खरा खेळ समजून घेतले होते। ते सांगायचे, पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा लेखकाने आणि त्यांच्या मित्राने श्रीमंत वडिलांकडे श्रीमंत होण्याचं मार्गदर्शन मागितलं, तेव्हा त्यांनी लगेच कोणताही मोठा सिद्धांत सांगितला नाही, तर थेट त्यांना आपल्या दुकानात कामाला ठेवलं। पण पगार किती माहितीये? अगदीच कमी। काही दिवसांनी लेखकांना याचा खूप राग आला। त्यांना वाटलं की हे तर अन्याय आहे। पण त्याच क्षणी श्रीमंत वडिलांनी त्यांना आयुष्याचा पहिला आणि सर्वात मोठा धडा दिला। तो म्हणजे श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, ते शिकतात, संधी शोधतात आणि पैशाला आपल्यासाठी काम करायला लावतात। बघा ना, आपल्यापैकी कितीतरी लोक आयुष्यभर पगाराच्या मागे धावत राहतात। महिन्याच्या सुरुवातीला पगार मिळतो आणि तो पुढच्या पगारापर्यंत कधी संपून जातो हे कळतच नाही। हे एक न संपणारं चक्र आहे, ज्याला लेखक रॅट रेस म्हणजेच उंदरांच्या शर्यतीसारखं म्हणतात। या चक्रातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे पैशाला तुमच्यासाठी काम करायला शिकवणं। याचा अर्थ काय? सोपं आहे। जर तुम्ही ऑफिसमध्ये 9 तास काम करून पगार मिळवता आणि समजा तुम्ही एक दिवस काम नाही केलं तर तुमचा पगार थांबतो। पण तुमच्याकडे जर भाड्याने दिलेलं एखादं घर असेल किंवा छोटासा व्यवसाय असेल, तर तिथून तुम्हाला पैसा येत राहील, जरी तुम्ही झोपलेले असाल तरी। आणि हाच खरा फरक आहे पैशासाठी काम करणं आणि पैशाला आपल्यासाठी काम करायला लावणं यात। या अध्यायातून लेखक आपल्याला सांगतात की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं असेल तर पगाराच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, पैशाच्या भीतीवर नियंत्रण मिळवा आणि संधी ओळखायला शिका। या पुस्तकात असे अनेक महत्त्वाचे धडे आहेत। पुढच्या भागात आपण भेटूया दुसऱ्या धड्यासोबत, ज्याचं नाव आहे व्हाय टीच फायनान्शियल लिटरेसी, म्हणजेच आर्थिक शिक्षण का शिकवायचं। आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।